माझा सर्वांना नमस्कार. आपण ज्ञान आणि अभ्यासक्रम या 202 च्या द्वितीय वर्षातील विषयाच्या संदर्भातील आपण जो घटक अभ्यासायला घेतलेला होता तो म्हणजे ज्ञान आणि शिक्षण. तर त्यातील आपण ज्ञान या विषयावर चर्चा करत होतो आणि चर्चा करत असताना आपण त्याचा अर्थ, संकल्पना आणि व्याख्या यावर आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे किंवा यावर साधारणतः आपण चर्चा केलेली आहे. तर ही चर्चा करत असताना आपण पहिली संकल्पना त्या ठिकाणी समजावून घेतलेली आहे. संकल्पना समजावून घेत असताना अनेक तज्ञ मंडळींच्या किंवा त्या ठिकाणी आपण असं म्हणूया की काही विचारवंतांच्या व्याख्या आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या दिसून येतात. ज्ञान या विषयाच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. तर हे सगळं पाहत असताना ज्ञानासंदर्भातील आपल्याला पुढील काही जो टप्पा पार पाडायचा आहे किंवा त्याची माहिती त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. तर त्यातील पुढील गोष्ट म्हणजेच ज्ञानाचे वैशिष्ट्य किंवा गुण. की ज्ञानाचे वैशिष्ट्य आणि गुण पाहत असताना आपण त्या ठिकाणी पाठीमागील संकल्पना पाहत असताना किंवा व्याख्या पाहत असताना त्याच्यावर बरीचशी त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. अशाच्या गुण आणि वैशिष्ट्यामधून आपल्याला ज्ञानाबद्दल काही माहिती मिळते का हे आपण पाहणार आहोत. पहिला मुद्दा आपल्याला अभ्यासता येईल, वैशिष्ट्यामधलं पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल किंवा गुण सांगता येईल तो म्हणजे ज्ञान हे अमर्यादित असतं. पहिल्या मुद्द्यामध्ये आपण त्या ठिकाणी याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपली चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा त्या ठिकाणी होत असताना ज्ञानाबद्दलची माहिती आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलाय. तेही आपल्याला गुण आणि वैशिष्ट्यातून सांगता येतं. ज्ञान हे अमर्यादा आहे. पहा की ज्ञान हे कोणत्याही एका चौकटीत न बसणार असल्यामुळं, कोणत्याही एका गोष्टीवर त्या ठिकाणी केंद्रित न होणार असल्यामुळं हे अमर्यादा असतं. आपल्याला कोणत्या प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी मिळवायचं आहे आणि कोणतं नाही याबद्दल असे कोणत्याही प्रकारची चौकट ठरवून दिलेली नाही. आपण ज्या विषयात त्या ठिकाणी प्रवेश करू, जो विषय त्या ठिकाणी आपल्याला आवडतो, ज्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला आवडतात, त्या विषयाची आपल्याला निर्माण होणारी गोडी आणि त्याविषयी आपण जी माहिती त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याला त्या ठिकाणी ज्ञान म्हटलेलं आहे. किंवा हे ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी त्या विषयाची गोडी लागल्यानंतर आपण त्या विषयाची माहिती जी गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती माहिती त्या ठिकाणी जशी गोळा करत जातो पुढे वाढत त्या ठिकाणी त्याची काय होत असते, व्याप्ती ही वाढत जात असते. उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी असं म्हटलं की एखादं संशोधन आपण त्या ठिकाणी करत आहे आणि हे संशोधन करत असताना त्या गोष्टीमध्ये जर उदाहरणार्थ आपण मानसशास्त्र विषयासारखं त्या ठिकाणी संशोधन जर घेतलं तर मानसशास्त्रामधील मानसशास्त्राची एक व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला करता येते. म्हणजे पहा, मानसशास्त्रामधले मानसशास्त्रातली त्या ठिकाणी मनाची व्याख्या ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं मन हे अमर्यादित आहे. पहा, त्याला कुठेही त्या ठिकाणी आपण जसं त्या ठिकाणी मानसशास्त्रातील काही गोष्टींचा शोध लावायला जातो तसं आपल्याला हे लक्षात येईल की जेवढा शोध लागतो तरी आपण त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो, पण मानसशास्त्रातील शोधाचं मूळ कधी सापडत नाही. मग हे मूळ शोधण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जी माहिती मिळवावी लागते ती अमर्याद असते. वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला माहिती मिळते आणि त्या माहितीतून आपल्याला ज्ञानाचा साठा आपल्याकडे तयार होत असतो. म्हणजे जेवढं खोल जाऊ, ज्ञानासाठी जेवढं खोल जाऊ तेवढं त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळत असते आणि ती माहिती म्हणजेच त्या माहितीचा केलेला साठा म्हणजे ज्ञान होय. आता हा अमर्यादित असतो. पहा की जो विषय तुमच्या समोर येईल त्या विषयाचं तुम्ही ज्ञान ग्रहण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करता. त्यामुळे कोणत्याही एका गोष्टीवर ज्ञान, उदाहरणार्थ आपण असं म्हणूया ज्ञान म्हणजे हे फक्त अध्यात्मातनच मिळतं का, तर असं काही नाही. अध्यात्म हे त्या ज्ञानाची त्या ठिकाणी बाजू आहे, आपण असं त्या ठिकाणी म्हणूया. आणि ही ज्ञानाची बाजू अध्यात्माची बाजू ही संतांनी मांडण्याचा प्रयत्न करा.
तशा प्रत्येक वेगवेगळ्या ज्ञानाच्या बाजू आहेत. मग विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, जेवढे आपल्याकडे विषय आहेत तेवढ्या ज्ञानाच्या त्या ठिकाणी बाजू आपल्याला सांगता येतील. त्यामुळे हे इतके विषय त्या ठिकाणी असतात आणि मग हे विषय ज्यावेळेस आपण अभ्यासत असतो त्यावेळेस त्याला भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला संशोधनाची गरज आपल्याला त्या ठिकाणी लागते आणि ही संशोधनाची गरज म्हणजेच ज्ञानाचा साठा तयार होतो. म्हणजे त्याला आपण असं म्हणूया की ज्ञान हे अमर्यादित आहे, कुठंही न थांबणार आहे. तुम्ही जो विषय अभ्यासाला घ्याल त्याला ज्ञान आपण असं म्हणूया. पुढचा त्या ठिकाणी मुद्दा आपल्याला त्याच्यातील सांगता येईल गुण आणि वैशिष्ट्यामध्ये ज्ञान हे कृतीशील असतं. पहा आता ज्ञान ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी काय करत असतो, मिळवतो आणि ज्ञानाचा त्या ठिकाणी साठा करून ठेवतो त्यावेळेस त्या ठिकाणी ते अस्वस्थ त्या ठिकाणी आपल्याला स्वस्त बसू देत नाही. स्वस्त बसू देत नाही म्हणजेच काय होतं, ज्याच्याकडे ज्ञानाचा साठा आहे किंवा ज्ञान आहे तो त्या ठिकाणी त्याचा कुठेतरी वापर झाला पाहिजे. ते त्या ठिकाणी फक्त एका ठिकाणीच राहता कामा नाही. जर ते त्या ठिकाणी फक्त आपल्यापुरतच मर्यादित राहिलं तर त्या ज्ञानाचा फायदा नसतो. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की कोणतीही एखादी गोष्ट घ्या, उदाहरणार्थ आपण संशोधनासारखी म्हटली ही एक कृती आहे, आपण असं म्हणूया संशोधन ही एक कृती आहे. अगदी त्या ठिकाणी घेतल्यानंतर बाकी संशोधनातून आपल्याला काय होत असतात, नवीन नवीन शोध लावण्याची जिज्ञासा आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. मग ज्ञान हे काय करत असतं, शोधण्याचा प्रयत्न करत असतं. शोधात त्या ठिकाणी काहीतरी शोधात असतं आणि त्याच्यामधून ते त्या ठिकाणी काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न करतं. उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की आता कृतीशील म्हणजे कसं, आता आपण पहा उदाहरणार्थ एखादा इंजिनियर असेल त्यांनी सैद्धांतिक ज्ञान त्या ठिकाणी इंजिनिअरिंगचं घेतलंय, पण त्याला त्या ठिकाणी मिळालेलं जे इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे त्याच्यातून तो त्या ठिकाणी वेगवेगळ्या कोणत्या प्रकारचा इंजिनियर आहे, मग त्या ठिकाणी आपण असं म्हणूया सिव्हिलचं असेल, त्या ठिकाणी मेकॅनिकल असेल, तर त्या ठिकाणी त्याची त्या ठिकाणी जी बुद्धी आहे ते ज्ञान आहे ते बुद्धीत रूपांतर झाल्यानंतर त्याला ती बुद्धी काय करत असते, कृती काहीतरी करायला त्या ठिकाणी काय करत असते, प्रवृत्त करत असते. मग ती कृती कोणती असेल, सिव्हिल इंजिनियर असेल तर त्याला त्या ठिकाणी बाकी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी घराबद्दलची इमारतीबद्दलची त्या ठिकाणी डिझाईन कशी तयार करायची, त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी ती इमारत झाली पाहिजे याच्याबद्दल त्याची कृती चालू असते. तो त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला म्हटलं. आणि मग तो त्या ठिकाणी त्याचं कौशल्यपणाला लावून त्याचं ते ज्ञानपणाला लावून योग्य वेगळ्या प्रकारचं डिझाईन त्या ठिकाणी तो कृती त्या ठिकाणी म्हणजे अंमलात त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला कृतीशीलता असं म्हटलेलं आहे. आणि ही कृतीशीलता म्हणजेच त्या ठिकाणी तुमच्या ज्ञानाचं बुद्धीत झालेलं रूपांतर आणि त्या रूपांतराचं झालेलं सादरीकरण म्हणजे कृतीशीलता. तुम्ही त्या ठिकाणी बुद्धीचं ज्यावेळेस सादरीकरण ज्ञानाचं रूपांतर बुद्धीत होतं आणि बुद्धीचं रूपांतर ज्यावेळेस त्या ठिकाणी बुद्धीचं रूपांतर सादरीकरणात करता तेव्हा ते ज्ञान कृतीशील तयार होतं. आणि हे कृतीशील ज्ञान समाजासमोर ज्यावेळेस येतं त्यावेळी तुमचं त्या ठिकाणी काय होत असतं, समाजासमोर आल्यानंतर तुमचं नक्की बुद्धीचं त्या ठिकाणी तुमचं कौतुक होतं, ज्ञानाचं कौतुक होतं. त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे ज्ञान हे कृतीशील आहे. आणि ती कृती कशी असली पाहिजे, समाजाला उपयोगी पडेल अशा चांगल्या प्रकारची कृती म्हणजेच त्या ठिकाणी त्याला आपण ज्ञान म्हणूया. असा दुसरा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी इथं अभ्यास व्हावासा वाटतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी अभ्यासावा असेल तो म्हणजे ज्ञान हे संग्रहित करता येतं. आता संग्रह कसा करायचा, ज्ञानाचा संग्रह कसा करायचा हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्या पुढे निर्माण होतो. ज्ञानाचा संग्रह म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जी विस्कळीत माहिती जी आहे, वेगवेगळ्या प्रकारावरून त्या ठिकाणी मिळवलेली जी माहिती आहे ती माहिती बुद्धीत रूपांतर होते आणि बुद्धीत रूपांतर झाल्यानंतर त्याचं सादरीकरण होतं. आणि सादरीकरण म्हणजेच आता त्या ठिकाणी आपण चर्चा केली, त्याच्यातून तुमची काहीतरी निर्मिती होते आणि निर्मिती झाल्यानंतर त्या निर्मितीची जी वस्तू निर्मिती होते ती आपल्याला वेगवेगळ्या रूपाने त्या ठिकाणी काय करतं, समाजासमोर सादर करता येते. त्याला संग्रह म्हटलं जातं. मग कोणत्याही प्रकारचा असू द्या, पहा तात्विक ज्ञान असू द्या, त्या ठिकाणी कृतीशील ज्ञान असू द्या, त्या ठिकाणी ज्ञानाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाजू आपल्याला मांडत असताना ते संग्रहित त्या ठिकाणी करण्याचा दृष्टिकोन आपण असं म्हणूया की तुमचं जे ज्ञान आहे साहित्य स्वरूपाचं आपण असं म्हणूया. साहित्यिक आहे, तुम्ही लेखक आहात, तर तुम्हाला ते ज्ञान त्या ठिकाणी कसं संग्रहित करता येईल, तर तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिभा त्या ठिकाणी तुम्ही
कामी लावाल, मग तुम्ही कवितेच्या रूपाने तुमचं संग्रहित करा, तुम्ही कादंबरीच्या रूपाने करा, वेगवेगळ्या निबंधाच्या स्वरूपात करा. अशा प्रकारचं ज्ञान हे एक उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहिलं की हे तुमचं त्या ठिकाणी प्रतिभा रूपाने त्या ठिकाणी संग्रहित त्या ठिकाणी करता येणारे ज्ञान आहे. असं अनेक प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहतात. सायंटिस्ट असेल तर तो त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे लावणारे शोध आहेत, त्या शोधाच्या रूपाने तो संग्रहित करू शकतो. त्या ठिकाणी तुम्ही शिक्षक आहात तर तुमचं त्या ठिकाणी होणार संग्रहित ज्ञान कोणतं असेल? तुम्ही शिक्षक होणार आहात तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रतिमानं असेल, त्या ठिकाणी मला चांगल्या प्रकारे कसं शिकवता येईल ते त्या ठिकाणी त्याचं त्या ठिकाणी तुम्ही काय केलेलं असणार आहे की एक वेगळ्या प्रकारच्या प्रतिमानांचा त्या ठिकाणी संग्रह त्या ठिकाणी तुम्ही आत्मसात करणे, याला संग्रहित म्हटलेलं आहे. याचा संग्रह करता येतो. पुढचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल गुण आणि वैशिष्ट्यांचा, तो म्हणजे ज्ञान हे प्रवाही असतं. बा ज्ञान प्रवाही आहे असं त्या ठिकाणी जसं आहे, आपण जसं म्हणत असतो की बा ते पाणी जसं वाहत असतं तशाच प्रकारे ज्ञान त्या ठिकाणी प्रवाही असतं. म्हणजेच आपण त्याला अगोदर याच्यावर चर्चा केलेली आहे, ज्ञान जेवढं देऊ तेवढं वाढत जात असतं, म्हणून त्याला प्रवाह म्हटलं. म्हणजे ते कसं असतं पहा, एकाकडनं दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे, अशा प्रकारे ज्ञानाची त्या ठिकाणी काय केलेलं असतं, प्रवाह चालू झालेला असतो. हा प्रवाह कसा असतो, तुम्ही एखाद्या गोष्टीची चांगल्या गोष्टीचं उदाहरणार्थ त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो बा, तुमच्या जवळचं उदाहरण निवृत्ती महाराज आहेत. निवृत्ती महाराज अनेक प्रकारची कीर्तनं करतात, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी काय करतात, प्रवचनं करतात, आणि त्या प्रवचनाद्वारे त्या ठिकाणी ते काय सांगतात, मी कीर्तन करणार पण मी एक चांगल्या प्रकारचा समाज प्रबोधन आहे. मग त्यांच्या त्या ठिकाणी तोंडून त्या ठिकाणी आपण असं म्हणूया चांगल्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी पडत असताना मग तुमच्यामध्ये जी चर्चा होती, एकाकडून दुसऱ्याकडे जी चर्चा होती की ते काय बोलतात, ते त्या ठिकाणी समाज प्रबोधन कसे करतात आणि त्याच्यातून त्या ठिकाणी आपल्यामध्ये कोणता त्या ठिकाणी बदल होतो, याला प्रभाव म्हटलेला आहे. की प्रत्येकाने ज्ञानातून एक वेगवेगळ्या प्रकारे दुसऱ्याला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न. म्हणजे त्या ठिकाणी कसं असतो की आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं ज्ञान, ते ज्ञान जे आहे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करता, म्हणजेच हे प्रभाव चालू होतात. आणि त्याच्यातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची होणारी उत्पत्ती, आपण असं म्हणूया प्रवाहाद्वारे. म्हणजे ज्ञान हे कसं आहे की सतत प्रवाहित आहे, कधीही कुठे न थांबणार आहे. शिक्षकाने त्या ठिकाणी एक पिढी घडवली की दुसऱ्या पिढीकडे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी आपण पाहत असतो की ते प्रवाहित होत असतात. आता उदाहरणार्थ प्रवाहित दुसरी त्या ठिकाणी उदाहरण आपल्याला कसं सांगता येईल की अगोदरच्या पिढीकडनं त्या ठिकाणी सांगितलेल्या काही आपण असं म्हणूया मौखिक गोष्टी असतील, त्या मौखिक गोष्टी त्या ठिकाणी आपण काय करत असतो की आजोबाकडनं नातवाकडे येते, नातू सुद्धा आपल्या त्या ठिकाणी परत पुढच्या पिढीकडे त्या ठिकाणी तो संक्रमित करत असतो. अशा प्रकारची जी त्या ठिकाणी साहित्य असेल, इतर ज्या काही गोष्टी असेल त्या ठिकाणी ते काय केले जातात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या ठिकाणी स्थलांतरित होणं, यालाच त्या ठिकाणी ज्ञानाचं प्रवाहीकरण असं म्हटलेलं आहे. हा एक मुद्दा त्या ठिकाणी ज्ञानाबद्दल किंवा त्याचे गुण वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतात. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल, ज्ञान ही सतत विकसित होणारी प्रक्रिया आहे. आता विकसित त्या ठिकाणी ज्ञान हे कसं विकसित होत जात असतं, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बाकी ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी नवीन नवीन शोध लागत असतात, नवीन नवीन काही गोष्टी आपल्या समोर येत असतात. आता उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की आता आपल्याकडे आपलंच पहा, बीएडचं त्या ठिकाणी स्वरूप जर तुम्ही पाहत असाल तर पूर्वी त्या ठिकाणी 1 वर्षाचं होतं, नंतर 2 वर्षाचं झालं, नंतर आता त्या ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येणार आहे का काही कालांतरानंतर 4 वर्षाचं त्या ठिकाणी होतंय. तर ही त्या ठिकाणी काय होत आहे की विकसित त्या ठिकाणी आपल्या शिक्षणामध्ये आता काय हे विकसितपणा त्या ठिकाणी दिसून यायला लागला. याचं कारण काय आहे, तर बदलता समाज, बदलती त्या ठिकाणी प्रणाली असेल, बदलती त्या ठिकाणी आपण पाहतो तर तंत्रज्ञान असेल, ह्या तंत्रज्ञानामुळे आता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला घडत आलेले दिसून येते. आपण पाहतो की पूर्वी फक्त त्या ठिकाणी शाळेमध्ये किंवा आपण असं म्हणूया की पूर्वीची जर शिक्षण पद्धती पाहिली तर गृहघरी जायचं, तिथं शिक्षण घ्यायचं. त्याच्यानंतर आता त्या ठिकाणी आपण बदललेलो आहोत की आता आपल्याला शाळेत महाविद्यालयात त्या ठिकाणी जाऊन शिक्षण घ्यावं लागतं. आता आपण पाहिलं की ह्या कोरोनाच्या कालावधीत तर वेगळंच त्या ठिकाणी आपल्याला प्रभाव दिसून आलेला लक्षात येईल किंवा विकास झालेला दिसून येईल की तंत्रज्ञानाच्या साह्याने त्या ठिकाणी आता आपण मुलांना त्या ठिकाणी घरोघरी जाऊन घरोघरी त्या ठिकाणी बसून शिकवण्याचा प्रयत्न करतो. मग याचा त्या ठिकाणी काय झालेला आहे, तंत्रयुक्त विकास त्या ठिकाणी झालेला आहे. आपण घरी बसून सुद्धा सहजपणे व्याख्यान जे आहे ते पाहू शकतो किंवा त्या ठिकाणी ऐकू शकतो, त्याच्यावर चर्चा करू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी ज्ञानामध्ये
ज्ञानाच्या साह्याने बुद्धी वाढली आणि बुद्धीच्या साह्याने त्या ठिकाणी काय झालेलं आहे, कृतिशीलता वाढली आणि कृतिशीलतेतून आता आपल्याला काय झालेलं आहे, आपण विकासाकडे त्या ठिकाणी वाटचाल करत आहोत. यालाच त्या ठिकाणी काय म्हटलंय, ज्ञान हे विकसनशील आहे. ही प्रक्रिया त्या ठिकाणी न थांबणारी आहे. ज्ञान हे वाढत जसं जातं तसंच त्या ठिकाणी ते काय होत जातं, विकसित होतं आणि ही प्रक्रिया त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी जशी जशी त्या ठिकाणी विकास होत जातो तशा तशा प्रकारे त्या ठिकाणी पुढे जात असताना आपल्याला दिसून येईल. पुढचा मुद्दा त्या ठिकाणी हे विकास त्या ठिकाणी होत असताना पुढेही ज्ञानाचं त्या ठिकाणी त्या गोष्टी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्ञान हे सकारात्मक व नकारात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपल्या समोर आलेले आहे. आता आपण याच्यावर चर्चा केलेली आहे, आपण याच्यावर काही उदाहरणही त्या ठिकाणी पाहिलेली आहे. नकारात्मक आणि सकारात्मक त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोनातून ज्ञान कसं असतं तर आपण पाहिलेलं आहे की ज्ञान हे कसं आहे, कृतिशील आहे, विकसनशील आहे. तर उदाहरणार्थ पहा, ज्ञानाचाच वापर करून आपल्याकडे आपण पाहत असतो की माणसाने वेगवेगळ्या प्रकारचे अनेक शोध लावले आणि हे शोध लावले असताना आपल्याला एकीकडे ते लागलेले शोध जे आहेत एकीकडे आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यातून आनंद देतात, पण ते आनंद देत असतानाच आपल्याला त्या ठिकाणी विनाशाकडे कसे नेतात याची आपल्याला त्या आता जाणीव थोडी थोडी व्हायला लागलेली आहे. माणूस आता आपण असं म्हणूया की थोडक्यात वैज्ञानिक युग आहे. या वैज्ञानिक युगात वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागले. उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की पहिला शोध त्या ठिकाणी आपल्याकडे लागला असेल तो म्हणजे बघ आपण असं म्हणूया टीव्हीचा लागला, टीव्ही नंतर त्या ठिकाणी मोबाईल आला, लॅपटॉप आले, हे सगळे त्या ठिकाणी शोध लागत गेले. माणूस अत्यंत त्या ठिकाणी कुठे जवळ होता, एकामेकाबरोबर त्या ठिकाणी संवाद करत होतो, आता त्या ठिकाणी लांब जाऊ लागलेला आहे, एकामेकापासून दूर जाऊ लागले. आपण पाहतो की जिथे लोक एकामेकाबरोबर गप्पा मारत तासनतास गप्पा मारत असणारी लोक आता मोबाईलच्या त्या ठिकाणी मोबाईलच्या वेडापायी त्या ठिकाणी काय करत असतात, न बोलताच त्या ठिकाणी त्या मोबाईलवर चॅटिंग करत असतात. मग ही चॅटिंग करत असताना माणूस हा माणसापासून दुरावलेला आहे. मग ही जी त्या ठिकाणी ज्ञानाची एक बाजू त्या ठिकाणी आपल्याला दिसते की ज्ञानात कृतिशीलता वाढली, ज्ञानात त्या ठिकाणी विकास झाला आणि हे सगळं त्या ठिकाणी आलं. पण दुसरीकडे त्या ठिकाणी ही सकारात्मक असताना वैज्ञानिक युगामध्ये झालेला बदल सुद्धा असताना दुसरीकडे आपल्याला एक त्या ठिकाणी मोठी नकारात्मक बाजू सुद्धा त्याची दिसून येते. कारण माणसाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या वर्तनावर असेल, इतर आरोग्यावर असेल, त्याचे त्या ठिकाणी घातक परिणाम त्या ठिकाणी आपल्याला इथे दिसून येतात. मग हे घातक परिणाम म्हणजे काय, ज्ञानाची नकारात्मक बाजू. आता याच्यात भरपूर आहे, आपण पाहिलेलं आहे की एकीकडे आपण पाहतो की अणुबॉम्ब सारखे त्या ठिकाणी शस्त्राचा शोध लागला, तर शोध त्या ठिकाणी माणसाने लावला, पण त्या ठिकाणी ते माणसाच्या दृष्टिकोनातून, ते ज्ञानाच्या दृष्टिकोनातून असेल, पण माणसाच्या दृष्टिकोनातून हे कसं आहे, हानिकारक आहे. आणि हे हानिकारक असल्यामुळे त्याला ज्ञानाला नकारात्मक दृष्टिकोन त्या ठिकाणी जोडला जातो. आता इथे आपण त्या ठिकाणी पाहतो की आता जे जे काही घडतंय, वास्तव्यात जे जे काही घडतंय त्याला त्या ठिकाणी सगळी ज्ञानाची जोड आहे, बुद्धीची जोड आहे, पण त्या ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या जोडाला सुद्धा त्या ठिकाणी विनाशाचं कुठंतरी त्या ठिकाणी काय होत असतं की घटना लागत असतात, त्याला नकारात्मक ज्ञान असं म्हटलंय. मग एकीकडे आपण शोध लावतो त्यावेळेस आनंदी होतो आणि ज्यावेळेस त्या शोधापासूनच त्यावेळेस आपल्याला काय होत असतं की त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात, त्याला ज्ञानाची नकारात्मक बाजू असं म्हणण्यात येते. असं ज्ञानाचं त्या ठिकाणी आपल्याला तुलना करता येते, सकारात्मक दृष्टिकोनातूनही तुलना करता येते, नकारात्मक दृष्टिकोनातूनही आपल्याला तुलना करता येते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासता येईल तो म्हणजे नाविन्यपूर्ण क्षेत्राची जाणीव होते व सहसंबंध स्पष्ट करता येतात. आता नाविन्यपूर्ण क्षेत्राची जाणीव म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे लागलेले नवीन नवीन शोध. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण विचार केला तर ज्ञानाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर आपल्याकडे शोध लागलेले आहेत. मग ते आपल्या शैक्षणिक क्षेत्रातले असतील, आरोग्य क्षेत्रातले असतील, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपण असं म्हणूया की माणसाला त्या ठिकाणी एकेकाळी असं होतं की माणूस पायी चालत होता, तर तिथे आता त्या ठिकाणी आपण असं म्हणूया की गाड्यांची इतकी संख्या वाढलेली आहे की माणूस सहजपणे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी काही मिनिटाच्या ठिकाणी मिनिटामध्ये पोहोचू शकतो. एवढंच नाही की वैमानिक दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर जगाची कुठेही सफर करू शकतो, काही तासामध्ये असे काही मिनिटामध्ये जगाची सफर करू शकतो. अशी नाविन्यपूर्ण जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांची जाणीव त्या ठिकाणी होत असताना आपण त्याचा संबंध त्या ठिकाणी कसा येतो याची जाणीव आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान क्षेत्रातून येईल.
तर आपल्याला हे सुद्धा लक्षात येईल की आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये की नाविन्य गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळतात. त्या म्हणजे कोणत्या असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या पूर्वी त्या ठिकाणी आपण फक्त काय करायचं, गुरुग्रही जायचं आणि एक ठराविकच त्या ठिकाणी काय करायचं, शिक्षण घेतलं जायचं. ते शिक्षण फक्त कशासाठी असायचं की स्वतःचं संरक्षण आणि स्वतःची त्या ठिकाणी जीवनातील त्या ठिकाणी काही बदल घडणे. पण त्याच्यानंतरही काही त्या ठिकाणी शिक्षणामध्ये बदल घडलेले दिसून येतात. आपल्याकडे आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे इंजिनिअरिंग सारखे असेल, मेडिकल सारखं असेल, आपल्या शैक्षणिक क्षेत्रातले असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा त्या ठिकाणी निर्माण झाल्या. त्याच्यातनं माणसाला ज्ञान निर्मिती झाली आणि ही नवीन क्षेत्र त्या ठिकाणी उगमास आलेली आपल्याला दिसून येतात. आणि ह्या क्षेत्रातून प्रत्येक जण आपल्याला आवडेल त्याप्रमाणे विकास त्या ठिकाणी साधू लागलेला आहे. नवीन नवीन क्षेत्राची त्या ठिकाणी काय तो निवड करू लागलेला आहे आणि ते संबंध त्या ठिकाणी आपल्या शैक्षणिक क्षेत्राशी कसे जोडले जातात याची आपल्याला जाणीव त्या ठिकाणी होऊ शकते. प्रत्येक जण त्या ठिकाणी प्रथम काय करत असो, शिक्षणातून पुढे जातो, नंतर त्या ठिकाणी ज्ञानाच्या दृष्टिकोनातून तो त्याची आपली काय करत असतो, शाखा निवडत असलेली आपल्याला दिसून येतो आणि पुढे त्या ठिकाणी तो जाऊन आपलं ज्ञान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विकसित कसं होईल म्हणून त्या ठिकाणी आपण म्हणत असतो की आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे की जर त्याचं ज्ञान असेल, बुद्धी किती त्या तल्लख असेल, त्या ठिकाणी तशा पद्धतीने तो क्षेत्र, उदाहरणार्थ एखादा मुलगा खूप हुशार आहे, तो मेडिकलला जाऊ शकतो, इंजिनिअरिंगला जाऊ शकतो आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी आपलं ज्ञान त्या ठिकाणी तो काय करत असतो, देण्याचा प्रयत्न करत असतो, हे आपल्याला म्हणतोय. म्हणून नवीन नवीन क्षेत्राची जाणीव ज्ञानामार्फत होत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे देवाणघेवाण. आता ही देवाणघेवाण आणि देवाणघेवाणाने व उपयोजनाने ज्ञान नष्ट होत नाही असं त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. दुसरं वैशिष्ट्य आणि गुण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तो म्हणजे देवाणघेवाण व उपयोजनाने ज्ञान नष्ट होत नाही. आता देवाणघेवाण म्हणजे काय तर आपण म्हणत असतो की एकाकडून दुसऱ्याकडे त्या ठिकाणी ज्ञानाची देवाणघेवाण होते. आता देवाणघेवाण त्या ठिकाणी केल्याने ज्ञान त्या ठिकाणी कधी नष्ट होतंय का, ते त्या ठिकाणी दाबलं जातंय का, कुठेही त्या ठिकाणी एखाद्या कुठे त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणूया की साचेबंद पद्धतीत ठेवता येतं का, तर बिलकुल नाही. दुसरे त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेले की उपयोजनाने ते नष्ट होत. उपयोजन म्हणजे काय, उपयोजन म्हणजेच नवीन त्या ठिकाणी तुम्ही शोधलेली क्लुप्ती, तुमच्याकडनं नवीन काय त्या ठिकाणी योजना त्या ठिकाणी तयार केली जाते, त्याच्यातून तुमच्या त्या ठिकाणी नवीन योजनेसाठी त्या ज्ञानाचा त्या ठिकाणी वापर कसा केला जातो आणि हे उपयोजन त्या ठिकाणी देवाणघेवाणीसाठी तुम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणी वापरू शकता, हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणजे उपयोजनातून तुम्ही ज्ञानाची देवाणघेवाण कशी करू शकता. उपयोजन त्या ठिकाणी म्हणजे काय की नवीन त्या ठिकाणी संकल्पना अंमलात आणणे, नवीन मुलांना देण्याचा प्रयत्न करणे. मग ती कोणत्याही प्रकारची संकल्पना, उदाहरणार्थ आता पहा, उपयोजन त्या ठिकाणी तुम्ही जर हार्वर्डची पंचमती पाहिली असेल, हार्वर्डच्या पंचमती मधला उपयोजनात्मक हा जो मुद्दा आपण ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेस मी नेहमी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सांगत असतो की तुम्ही उपयोजन किती प्रभावीपणे घ्याल किंवा उपयोजन तुमचं किती प्रभावी होईल त्याच्यातनंच त्या ठिकाणी तुमच्या पाठ त्या ठिकाणी किती चांगला होतो हे ठरलं जाईल. उपयोजन त्याच्यात त्या ठिकाणी कोणतं उपयोजन आहे तर मी नेहमी त्या ठिकाणी लँग्वेजच्या मुलांना सांगत असतो की ज्यांना त्या ठिकाणी पाठ घेत असताना तुमचा पाठ जर 30 मिनिटाच्या अगोदर लवकर संपत असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट की तुमचं जर डोकं जर त्या ठिकाणी चांगलं चालत असेल तर उपयोजन ह्या मुद्द्याचा आधार घेऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचा 30 मिनिटाचा पाठ त्या ठिकाणी बरोबर 30व्या मिनिटाला त्या ठिकाणी संपवाल, याची क्लुप्ती शोधणे म्हणजेच उपयोजन. तर त्याच्यामध्ये कोणती क्लुप्ती आहे तर ती क्लुप्ती म्हणजे मी सगळ्यांना सांगत असतो प्रकट वाचन त्या ठिकाणी घ्यायचं. प्रत्येक लँग्वेजच्या शिक्षकाने ही जर क्लुप्ती त्या ठिकाणी अवलंबली तर मस्तपैकी त्या ठिकाणी पाठ जरी त्या ठिकाणी तुमचं जे तुमच्याकडलं असणारं ज्ञानाचं भांडार असेल, बुद्धी तुमच्याकडे असणारं मटेरियल हे संपल्यानंतर तुम्ही उपयोजनाचा वापर करून ती 30 मिनिटे बरोबर कडेला नेऊ शकता. त्याच्यातनं काय करायचं, वाचन हा प्रकार घ्यायचा आणि प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या आवाजाच्या चढउतारामध्ये त्या ठिकाणी वाचायला सांगणं म्हणजे जी तुमच्या मनामध्ये तुमच्याकडे असणारी वेगळी कृती
म्हणजेच त्या ठिकाणी त्याला उपयोजन असं म्हटलं जातं. आणि ह्या उपयोजनाने त्या ठिकाणी ज्ञानात काय होत असते, भर पडते, ज्ञानात भर पडण्याचा प्रयत्न होतो. कारण प्रत्येकाकडनं या वाचनामधून आपल्याला वेगवेगळी मुलं कळतात. तर शेवटचा मुद्दा आपल्याला किंवा गुणवैशिष्ट्य यामध्ये सांगता येईल. ज्ञानाचं गुणवैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला शेवटचं आहे ते उपयोजनावर ज्ञानाचे स्वरूप निश्चित होत असते. पहा, हेच सांगितलेलं आहे. वरचा जो मुद्दा आपण आता त्या ठिकाणी अभ्यासत होतो त्याच त्या ठिकाणी इथे थोडक्यात सांगण्याचं आहे की उपयोजनावर तुमचं ज्ञानाचं स्वरूप त्या ठिकाणी काय झालेलं असेल, अवलंबलेलं असेल किंवा निश्चित झालेलं असेल. ते कसं असेल, तुमचं ज्ञानाचं स्वरूप उपयोजनावर कसं निश्चित होतं, तर तुम्ही कोणती क्लुप्ती वापराल. उपयोजन म्हणजेच क्लुप्ती. तुम्ही त्या ठिकाणी एखादी घटना करत असताना किंवा त्या ठिकाणी आपण असं म्हणूया की तुम्हाला त्या एखादी अचानकपणे एखादी घटना करण्यास सांगितली किंवा एखादी घटना घडते आणि त्या घटनेला तुम्ही सामोरं जाणं म्हणजेच उपयोजन. आणि त्या सामोरं जाण्याला तुम्ही तोंड देणं, योग्य पद्धतीने तोंड देणं. उदाहरणार्थ तुम्हाला पटकन अचानकपणे तुम्हाला पाठ घ्यायला सांगितलंय, कोणत्याही प्रकारची तयारी नाही, काय नाही, पण तुम्हाला पाठ घ्यायला सांगितलंय, एखाद्या वर्गावर त्या ठिकाणी जायला सांगितलंय. त्या वर्गावर जाऊन कोणत्याही प्रकारे त्या वर्गाशी तुमचा संबंध नसताना ज्यावेळेस तुम्ही शिकवलं जातं, त्या वर्गाला त्या ठिकाणी हँडल केलं जातं, त्याच्यावर तुमच्या ज्ञानाचं त्या ठिकाणी काय होतं, स्वरूप ठरलं जातं. तुम्ही ज्यावेळेस तिथे शिकवू शकता, त्या ठिकाणी त्या मुलांना तुम्ही व्यवस्थित हाताळू शकता, त्याच्यावर तुमचं उपयोजन ठरलं जातं. म्हणजेच तुमचं ज्ञान ठरलं जातं की तुम्ही किती प्रभावी आहात, किती त्या ठिकाणी व्यवस्थितपणे शिकवू शकता. अशा पद्धतीने ज्ञानाच्या त्या ठिकाणी आपल्याला हे गुण किंवा त्या ठिकाणी वैशिष्ट्य सांगता येतील. ही ज्ञानाची गुण वैशिष्ट्य त्या ठिकाणी काय झालेले सांगत असताना आपल्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी ज्ञानाच्या बाजू आहेत, आपण काय करू शकतो हे आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. सगळ्यांना ज्ञानाची गुण किंवा वैशिष्ट्ये त्या ठिकाणी समजलेत. याच्यामध्ये काही कोणाला जर शंका असेल तर विचारू शकता. ज्ञानाची गुण वैशिष्ट्याबद्दल जर कोणाला शंका नसेल तर पुढचा त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या भागाकडे आपल्याला वळता येईल. तो पुढचा भाग म्हणजे ज्ञानाचे प्रकार. आता हे गुणवैशिष्ट्ये पाहत असतानाच आपल्याला ज्ञानाचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी पाहणं गरजेचं भासतं. हे सगळं त्या ठिकाणी आपण संकल्पना पाहिलेली आहे, संकल्पनेनंतर व्याख्या पाहिलेली आहे, व्याख्येनंतर गुणवैशिष्ट्ये पाहिलेली आहे. हे गुणवैशिष्ट्ये त्या ठिकाणी पाहत असताना आपल्याला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ज्ञानाचे प्रकार पाहणं गरजेचं भासतं. आता हे ज्ञानाचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपण त्या ठिकाणी त्याचा विचार करणार आहोत. कोणते आहेत ज्ञानाचे प्रकार, तर पहिलं त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानाचा पहिला प्रकार त्या ठिकाणी पाहता येईल ते म्हणजे अर्जित ज्ञान. अर्जित ज्ञान म्हणजे काय, तर माणसाने निसर्गातून प्राप्त केलेले, अत्यंत थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला त्या अर्जित ज्ञानाबद्दल सांगता येते. माणसाने निसर्गातून प्राप्त केलेले त्या ठिकाणी ज्ञान जे आहे त्याला अर्जित ज्ञान असं म्हटलंय. ज्ञानाच्या प्रकारातला पहिला प्रकार अर्जित ज्ञान म्हणजे निसर्गातून त्या ठिकाणी कसं प्राप्त करणं, निसर्गाशी काय संबंध आहे, तर कुठेही त्या ठिकाणी शाळेमध्ये न जाता कोणत्याही चौकटीबद्ध त्या ठिकाणी चौकटीत ठेवणारे ज्ञान त्या ठिकाणी न वापरता निसर्गात म्हणजेच त्या ठिकाणी या विश्वामध्ये संचार करत असताना तिथून पावलोपावली त्या ठिकाणी येणाऱ्या अनुभवातून आपण त्या ठिकाणी जे ज्ञानाची प्राप्ती करतो त्याला त्या ठिकाणी निसर्गातून ज्ञान म्हटलंय. आता निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपल्याला कोणकोणत्या प्रकारची ज्ञानाची प्राप्ती होईल तर हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता निसर्गात गेल्यानंतर कोणत्या प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ती होईल, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी आपण असं म्हणूया की चला शेतामध्ये गेलो, शेतामध्ये गेल्यानंतर आपल्याला पहिली कोणत्या गोष्टीची त्या ठिकाणी जाणीव होईल, शेती हा विषय कोणत्या ठिकाणी विषयामधला आहे, तर आपण असं म्हणूया की कृषी विभाग हा आपण थोडक्यात असं समजूया की भूगोलाशी निगडीत आहे. भूगोल या विषयाची आपल्याला त्या ठिकाणी जाणीव होईल आणि भूगोलात त्या ठिकाणी काही घडणाऱ्या घटना असतील त्या घटनांचं त्या ठिकाणी आपल्याला काय होईल, जाणीव होऊन त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने काही गोष्टी अनुभवण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे इथं त्या ठिकाणी पहा निसर्गामधून आपल्याला कशी भूगोलाची जाणीव होते, निसर्गामधून आपले जे विषय आहेत त्या विषयाच्या संदर्भात काही काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी माहिती होतात. निसर्गात गेल्यानंतर पहा इतिहासाची सुद्धा त्या ठिकाणी जाणीव. आता निसर्गात गेल्यावर इतिहासाची जाणीव कशी होते, तर आपण ज्या ज्या वेळेस काही काही स्थळांना असेल, काही त्या ठिकाणी ऐतिहासिक गोष्टी असतील
ऐतिहासिक ठिकाणं असतील त्याला त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस भेट देतो, उदाहरणार्थ किल्ले असतील, गड असतील, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पर्वत असतील, या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपल्याला भेट देतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची काही घटना त्या ठिकाणी अनुभवायला मिळतात. त्या घटनेमधून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. उदाहरणार्थ आपण असं म्हणूया शिवनेरी किल्ल्याला आपण गेलेलो आहे. शिवनेरी किल्ल्याला आपण भेट दिल्यानंतर ऐतिहासिक गोष्ट त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी तरळू लागते. आपल्या काही क्षणामध्ये त्या ठिकाणी मेंदू आपल्याला आदेश सोडतो की शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे, शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे, त्या ठिकाणी तो कसा बांधला, कशा त्या ठिकाणी तिथे काय घटना घडल्या, या गोष्टीचं आपल्याला ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ह्या घटना ज्या आहेत न सांगण्याच्या आत आपल्याला त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर माहित होतात. किल्ले कसे बांधले जातात, किल्ल्याची त्या ठिकाणी तटबंदी कशी आहे याची जाणीव होते. म्हणजे त्या ठिकाणी वास्तुशास्त्र ज्याला जे म्हटलं जातं त्या वास्तुशास्त्राची आपल्याला त्या ठिकाणी जाणीव होण्याचा प्रयत्न करतो. आपण त्याच्याकडे उत्सुकतेने पाहत असतो, निरीक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो, संशोधन वृत्ती आपली कामी लागत असते. अशा पद्धतीने आपल्याला हे अर्जित ज्ञान त्या ठिकाणी निसर्गाकडनं मिळत असते. त्याला मग अनेक प्रकार आहे. विज्ञानातील काही घटना असतील, जीवशास्त्र असेल, जीवशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी निसर्गातील काही घटना त्या ठिकाणी मिळत असतात. त्याला अर्जित ज्ञान असं म्हटलेलं आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्या ठिकाणी प्राप्त कर. दुसरा प्रकार आपल्याला ज्ञानाचा त्या ठिकाणी इथं विचार करण्यात येतो म्हणजे निर्मित ज्ञान. माणसाने निर्माण केलेले उपयुक्त ज्ञान असं म्हटलेलं आहे. आता हे निर्मित ज्ञान म्हणजे कसं आहे? निर्मित ज्ञान म्हणजे हे साचेबद्ध पुस्तकातलं, त्याला सैद्धांतिक असं म्हणूया. हे सैद्धांतिक ज्ञान जे आहे हे आपण माणसाने तयार केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. मग ते कोणतं असेल, मग आपण असं म्हणूया की माणसाने हे पुस्तक त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. आपण फक्त पुस्तकापुरतं काही गोष्टी त्या ठिकाणी म्हणजे आपण असं म्हणूया परीक्षा जवळ आली मग परीक्षा पुरता केलेला अभ्यास म्हणजे हा मानव निर्मित आहे. त्याच्यातून त्या ठिकाणी केलेली ज्ञान निर्मिती फक्त ती कशी असते, मर्यादित असते, फक्त त्या परीक्षेपुरतीच असते. अनेक त्या ठिकाणी आपल्याला असे प्रकार काही आपण सांगितलेले लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स आहेत. मग आपण तो कोर्स केल्यानंतर फक्त तेवढीच मर्यादा असते. उदाहरणार्थ आपण बीएड केलं म्हणजे त्याच्यातनं आपल्याला कोण होणार आहोत, बीएड डीएड एमएड केलं म्हणजे आपण कोण होणार आहोत, फक्त शिक्षकापुरतच त्या ठिकाणी पाहिले जात. हे मानव निर्मित आहे. ह्या कोर्सची निर्मिती करणं, त्याला साचेबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी बांधणं म्हणजे हे मानव निर्मित. उदाहरणार्थ प्रत्येक ठिकाणी तसं आहे की काही गोष्टी ह्या मानव निर्मित असतात, त्या साचेबद्ध असतात. त्याच्यातलं हे एक उदाहरण आपल्याला तसं पाहता येतं. म्हणजे प्रत्येक जण आहे पण त्याच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी तुमची जर ज्यावेळेस वृत्ती त्या ठिकाणी कामी लावून त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी नवीन संकल्पना आत्मसात करण्याचा प्रयत्न करता तर ते त्या ठिकाणी वेगळेपण आहे. ते निर्मित ज्ञान होत नाही. तर ते आपल्याला काय निसर्ग ज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करावा. तर हे निर्मित ज्ञानाचं म्हणजेच माणसाने निर्माण केलेलं म्हणजेच निर्मित ज्ञान. हा दुसरा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी. अनेक प्रकार आपल्याला त्या ठिकाणी इथे अभ्यासायचे आहेत. त्यापैकी त्या ठिकाणी तिसरा प्रकार आहे भ्रमित ज्ञान. भ्रमित ज्ञान म्हणजेच काय? तिसऱ्या प्रकार आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सांगता येईल की माणसाच्या चुकीच्या संकल्पनेतून निर्माण झालेलं हे असतं. म्हणजे भ्रम त्या ठिकाणी तुम्ही पाहिलेला असेल. भ्रम पहिला ह्या शब्दाचा जर आपण त्या ठिकाणी अर्थ पाहिला, भ्रम म्हणजेच माणसाला काही कळण्याच्या आत आपण असं म्हणूया भ्रम त्या ठिकाणी निर्माण होणे ही माणसाला त्या ठिकाणी आपल्या मेंदूवर ताण आल्यानंतर काही त्या गोष्टीची आपल्या त्या ठिकाणी जाणीव होत असते. त्याला भ्रम असं म्हटलं जातं. पहा की एखादी गोष्ट जी आहे, उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की तुम्ही रस्त्याने चाललेला आहात, एखादी दोरी त्या ठिकाणी पडलेली आहे आणि त्या दोरीला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस तुमचा भ्रम होतो का अरे हा साप आहे का, याला भ्रमित ज्ञान असं म्हटलं जातं. किंवा रात्रीचा तुम्ही प्रवास करत आहात, रात्रीच्या रस्त्याने प्रवास करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी काळोख्यामध्ये एखादी सावली चालताना दिसली की त्यावेळेस त्या ठिकाणी तुमचा भ्रम होतो, नाही नक्की इथं काहीतरी त्या ठिकाणी हडळ आहे किंवा खवीस आहे, म्हणजे भूताची संकल्पना तुमच्या समोर येते. तर ही संकल्पना ज्यावेळेस निर्माण होते त्याला भ्रमित ज्ञान असं म्हटलेलं आहे. हे आणि ही कशामुळे तयार झालेलं आहे हे भ्रमित ज्ञान? तर माणसाच्या चुकीच्या संकल्पनेतून तयार झालेलं आहे. आता ही चुकीच्या संकल्पना कोणकोणत्या असतील तर त्याला त्या ठिकाणी आपल्याकडे काही घटना त्या ठिकाणी कारणीभूत आहेत. पहिली घटना आपण अशी म्हणूया की ह्या भ्रमित ज्ञानासाठी अज्ञान, दुसरी घटना अंधश्रद्धा. या दोन गोष्टीमुळे आपल्याला त्या ठिकाणी भ्रमित ज्ञान त्या ठिकाणी काय करत असतं, घेऊन जात असतं.
पहिलं म्हणजे अज्ञान. जर शिक्षण नसेल, आपल्याला एखाद्या वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला नसेल, तर इथं त्या ठिकाणी भ्रमित ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ आपण पाहतो की ही भूत ही संकल्पनेचा आपण अभ्यास करत असेल, तर हे जर पाहिलं तर आपल्याला कुठेही त्या ठिकाणी पहा, भूत हा प्रकार कुठेही त्या ठिकाणी न आढळणार आहे. काही त्या ठिकाणी त्याच्यामधून साध्य न होणार आहे, पण तरी सुद्धा ही संकल्पना समोर आली आणि आपल्याला घाबरवून त्या ठिकाणी सोडण्यासारखं त्या ठिकाणी झालं. हे कशामुळे झालं? तर हे अज्ञानापोटी झालेलं आहे. कोणाच्या तरी त्या ठिकाणी सांगण्यावर, अंधश्रद्धेतून झालेलं आहे. कोणीतरी त्या ठिकाणी काहीतरी आपलं मोठेपण सिद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या संकल्पना पुढे आपल्याला आलेल्या आहेत. हे माणसाच्या चुकीतून आलेले आहेत. माणसाची चुकी दुसरी कशी म्हणता येईल? त्या ठिकाणी भ्रमित ज्ञान तुम्ही पाहिलेले असेल की आपल्या समाजामध्ये, आपल्या समाजामध्ये बरेचसे लोक असे आहेत की त्याला त्या ठिकाणी अंगारे दुपारी असे देणारे, त्याला बुवाबाजी असं म्हटलं जातं. या बुवाबाजींच्या त्या ठिकाणी माणसांच्या चुकीच्या संकल्पनेतून हे पुढे आपल्याला आलेले दिसून येतं. त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी मोठे तपस्वी महामुनी त्या ठिकाणी आहेत आणि लोकांना फसवण्यासाठी त्या ठिकाणी ह्या संकल्पना पुढे आपल्याला आलेल्या आहेत. अज्ञानी लोकांना याच्यातून त्या ठिकाणी फसवलं जातं आणि अंधश्रद्धेतून त्या ठिकाणी त्यांचा कसा बळी घेतला जातो ही त्या ठिकाणी भ्रमित ज्ञान आहे. लोकांना त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी त्यांना बळी पाडणं, अशा प्रकारे ह्या ज्ञानाचा. आता त्या ठिकाणी त्याच्यात एवढं आपल्याला सखोल त्या ठिकाणी जायचं नाही. सखोल माहिती त्या ठिकाणी तुम्हाला नाही. हे भ्रमित ज्ञान कसं निर्माण होतं, काय होतं, त्याची खूप मोठी त्या ठिकाणी अशी त्या ठिकाणी शाखा आहे. जेवढं त्या ठिकाणी त्याचा शोध घेऊ तेवढं मोठं आहे. हे आपल्याला फक्त ज्ञानाच्या